Hello students, in this video number 1 we are going to discuss practical from organic section. So practicals of BSc 1 has been divided into the 3 sections: organic section, inorganic section and physical section. So we are going to discuss the organic spotting experiment from organic section. So organic spotting, it is also called as identification of organic compound. In this experiment, you will be given unknown organic compound and you have to identify the given organic compound. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जो तुम्हाला दिलेला असेल तो ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं या एक्सपेरिमेंटमध्ये. हा एक्सपेरिमेंट जो आहे ऑर्गॅनिक स्पॉटिंगचा तो 15 मार्कासाठी असेल आणि या 15 मार्कासाठी आपल्याला या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे वेगवेगळ्या आपल्याला याच्यामध्ये स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करून. तर सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड हे किती प्रकारचे आहेत आणि मग आपल्याला पुढं ऑर्गॅनिक स्पॉटिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स कोणत्या आहेत त्या 1 बाय 1 आपल्याला डिस्कस करता येतील. तर पहिल्यांदा टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे जनरली 4 ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत. पहिला ग्रुप जो आहे तो ॲसिड, दुसरा ग्रुप जो आहे तो फिनॉल, तिसरा आहे तो बेस आणि चौथ्या प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्यांना आपण न्यूट्रल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. तर सुरुवातीला ही इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे की तुम्हाला जो दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तो या 4 पैकी कोणत्या तरी ग्रुपमध्ये असला पाहिजे. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा केमिकल टाईप जो आहे तो एकतर ॲसिडिक असेल किंवा फिनॉलिक असेल किंवा बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. ओके. आता आपल्याला बघायचं आहे की आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कसं केलं जातं, याच्यासाठी स्टेप्स कोणकोणत्या आहेत. तर या स्टेप्स ज्या आहेत त्या आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. पहिली स्टेप जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज प्रिलिमिनरी टेस्ट. प्रिलिमिनरी टेस्टमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या टेस्ट वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या केल्या जातात. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टेट काय आहे, व्हॉट इज द स्टेट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड जो आहे तो 2 फिजिकल स्टेटमध्ये तुम्हाला दिला जाऊ शकतो. एक म्हणजे सॉलिड कंपाऊंड दिलेला असेल काही विद्यार्थ्यांना लिक्विड कंपाऊंडसुद्धा दिलेला असेल. तर ज्यांना सॉलिड दिलेला आहे ते स्टेट जी आहे ती सॉलिड म्हणून लिहू शकतात आणि लिक्विड जर दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडची स्टेट जी आहे ती लिक्विड येईल. त्याच्यानंतर कलर. दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कलर कोणता आहे. आता हे पुढं डिस्कशन आपण कंटिन्यू करण्यापूर्वी ऑर्गॅनिक स्पॉटिंग किंवा केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल हँडबुक वापरायची परवानगी असते किंवा चार्ट वापरायची परवानगी असते. या चार्टमध्ये या सगळ्या टेस्ट दिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगेन त्या पुस्तकामध्ये ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टनुसार ऑब्झर्वेशन्स असतील आणि करस्पॉन्डिंग त्याला इन्फरन्सेस असतील. तर या पॅटर्नमध्ये म्हणजे टेस्ट, ऑब्झर्वेशन आणि इन्फरन्स या फॉर्मॅटमध्ये ती इन्फॉर्मेशन असेल. आपल्याला कोणत्या टेस्ट त्या कंपाऊंडच्या पॉझिटिव्ह मिळतात त्याचा करस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन आणि करस्पॉन्डिंग इन्फरन्स आपल्याला लिहायचं आहे. आता हा व्हिडिओ जो आहे तो या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी जनरल डिस्कशन करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग एखादं स्पेसिफिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचं आहे. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी वेगवेगळ्या टेस्ट कशा मिळतील आणि मग त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे. तर याचा काही पार्ट जो आहे ऑर्गॅनिक स्पॉटिंगच्या बाबतीतला काही पार्ट जो आहे तो लोअर क्लासेसमध्ये म्हणजे 11वी-12वीला सुद्धा तुम्ही कंप्लीट केलेला आहे. परंतु त्याच्यापुढं ज्या काही नवीन टेस्ट किंवा नवीन काही गोष्टी आपल्याला या ऑर्गॅनिक स्पॉटिंगमध्ये करायच्या त्या या ठिकाणी मी डिस्कस करतो. तर पहिली झाली स्टेट म्हणजे सॉलिड आहे का लिक्विड आहे.
सॉलिड असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स लिहा, लिक्विड असेल तर त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स घ्या. त्याच्यानंतर कलर, दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा कलर कोणत्या प्रकारचा आहे, दिलेल्या ऑब्झर्वेशन्सपैकी कोणता कलर आहे तो लिहा. त्याच्यानंतर ब्रोमिन वॉटर टेस्ट आहे, ती टेस्ट त्या सांगितल्याप्रमाणे करायची. ब्रोमिन वॉटरचा कलर जर गेला, डिकलरायझेशन आणि नो डिकलरायझेशन अशा पद्धतीचे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत. यापैकी कोणतं ऑब्झर्वेशन मिळते त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स लिहायचा आहे. त्याच्यानंतर कॉपर फॉईल टेस्ट असेल, कॉपरचा तुकडा असतो, कॉपरचा छोटासा पत्रा असतो, त्याच्यावर तो पहिल्यांदा फ्लेममध्ये, बर्नरच्या फ्लेममध्ये हीट करायचा रेड हॉट होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यावर ऑर्गॅनिक कंपाऊंड थोडा प्लेस करायचा आणि परत ऑर्गॅनिक कंपाऊंड त्या बर्नरच्या फ्लेममध्ये बर्न केल्यानंतर कोणत्या प्रकारची फ्लेम मिळते, सुटी फ्लेम मिळते का नॉन सुटी फ्लेम मिळते हे पाहायचं आणि त्याच्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स जो आहे तो पुढे लिहायचा. त्याच्यानंतर KMnO4 टेस्ट, पोटॅशियम परमॅग्नेट टेस्ट आहे. त्याच्यानंतर सोलिबिलिटी टेस्ट आहे. या वेगवेगळ्या टेस्ट सांगितल्याप्रमाणे किंवा पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्या पद्धतीनं करायच्या. जे ऑब्झर्वेशन्स मिळतात ते लिहायचे आणि त्याचा करस्पॉन्डिंग इन्फरन्स लिहायचा. तर ही झाली पहिली स्टेप म्हणजे प्रिलिमिनरी टेस्ट. त्याच्यानंतर आपण येतोय तो म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ कंपाऊंड. वर सांगितल्याप्रमाणे किंवा मी सुरुवातीला जे सांगितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचे टाईप जे आहेत ते 4 प्रकारचे आहेत, ॲसिड, फिनॉल, बेस आणि न्यूट्रल. तर या सेकंड स्टेपमध्ये डिटेक्शन ऑफ टाईप ऑफ कंपाऊंड या स्टेपमध्ये आपल्याला दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा टाईप कोणता आहे, ॲसिडिक आहे, फिनॉलिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. याच्यासाठी 3 टेस्ट या सर्वांनी पाठच केल्या पाहिजेत. प्रॅक्टिकल ज्यावेळेस चालू होईल, ज्यावेळेस तुम्हाला करावं लागेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती टेस्ट बघायची, पुस्तकात वाचायची आणि त्याच्यानंतर करायला घ्यायची. असं न करता ज्यांना कोणाला केमिस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे, TYला केमिस्ट्री ठेवायचं आहे, त्याच्यानंतर पुढं MSc वगैरे करायचं आहे, या विद्यार्थ्यांच्यासाठी या तिन्ही टेस्ट पाठच पाहिजेत, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुमचं नॉलेजही चांगल्या पद्धतीने किंवा स्किलसुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतं. तर सुरुवातीला बघूया की आपण ॲसिडची टेस्ट काय आहे. तर पहिल्यांदा मी 3 स्टेटमेंट्स करतोय, ते 3 स्टेटमेंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा, परत ऐका. ते सगळे ॲसिड्स म्हणजे ज्याच्यामध्ये COOH ग्रुप, कार्बोझायलिक ग्रुप असतो, ऑल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर सोल्युबल इन सोडियम बायकार्बोनेट, सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशनमध्ये सगळे कार्बोझायलिक ॲसिड्स सोल्युबल असतात. सोल्युबल का होतात तर त्याचा सोडियम सॉल्ट तयार होतो आणि तो त्या सोल्युशनमध्ये सोल्युबल होतो आणि ॲट द सेम टाईम देर इज इव्होल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचे गॅस किंवा बबल्स जे आहेत ते आपल्याला जर येताना दिसले म्हणजे कंपाऊंड सोडियम कार्बोनेटमध्ये डिझॉल्व्ह झाला आणि कार्बन डायऑक्साईडच्या एफरव्हर्सन्स आल्या तर ॲसिड प्रेझेंट असण्याची शक्यता आहे. कन्फर्म करण्यासाठी त्याच सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करू त्यावेळेस जर रिप्रेसिपिटेशन झालं म्हणजेच आपल्याला सॉलिड कंपाऊंड मिळाला, देन द टाईप ऑफ द कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड विल बी ॲसिड 1. ही पहिली टेस्ट परत एकदा रिपीट करतोय. ॲसिड दिलेला कंपाऊंड घ्या, त्याच्यामध्ये थोडा टेस्ट ट्यूबमध्ये सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन ॲड करा, चांगलं शेक करा. शेक केल्यानंतर कंपाऊंड जर डिझॉल्व्ह झाला आणि आपल्या थंबला जर प्रेशर जाणवलं, प्रेशर कशामुळे जाणवेल, कार्बन डायऑक्साईड गॅस तयार झालेला असल्यामुळं प्रेशर जाणवेल, तर ॲसिड प्रेझेंट असण्याची शक्यता आहे. त्याच सोल्युशनमध्ये ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करू त्यावेळेस जर आपल्याला सॉलिड कंपाऊंड म्हणजेच त्याचं रिप्रेसिपिटेशन झालेलं दिसलं तर तो कंपाऊंड ॲसिड असला पाहिजे, म्हणजेच त्या कंपाऊंडचा टाईप जो आहे तो ॲसिडिक असला पाहिजे. या ठिकाणी समजा ॲसिड कंपाऊंडमध्ये आपण सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन घातलं, कंपाऊंड जर इनसोल्युबल झाला तर ॲसिड ॲब्सेंट, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायची आवश्यकता नाही. तर या टेस्टमध्ये 2 रिएजंट्स आहेत. पहिला रिएजंट म्हणजे सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 आणि दुसरा रिएजंट जो आहे तो हा कॉन्सन्ट्रेटेड HCl. पहिल्या रिएजंटमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड जर सोल्युबल झाला तर ॲसिड प्रेझेंट असण्याची शक्यता आहे,
कन्फर्म करण्यासाठी दुसरा रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl आपल्याला ॲड करावं लागेल. रिप्रेसिपिटेशन जर झालं तर ॲसिड कन्फर्म. या ठिकाणी आपल्याला त्या कंपाऊंडचा टाईप समजतो. आणि समजा ॲसिड प्रेझेंट अँड कन्फर्म असं जर या पहिली टेस्ट जर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाली तर 2 नंबरची आणि 3 नंबरची टेस्ट घ्यायची गरज नाही आहे. याच्यानंतर तुम्ही एक सेंटेन्स लिहायचा आहे. देअरफॉर द टाईप ऑफ द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज ॲसिडिक. ओके. समजा ही पहिली टेस्ट जी आहे ती ॲब्सेंट आलेली आहे. ॲब्सेंट म्हणजे सबस्टन्स घेतला आपण म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन ॲड केलं. तो जर कंपाऊंड इनसोल्युबल असेल तर ॲसिड ॲब्सेंट कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायची गरज नाही. ॲसिड ॲब्सेंट म्हणून लिहायचं आणि 2 नंबरची टेस्ट जी आहे ती घ्यायची. आता 2 नंबरची टेस्ट कोणती आहे तर सबस्टन्स घ्यायचा. सबस्टन्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लस NaOH. ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लस NaOH. चांगलं शेक करा. जर कंपाऊंड सोल्युबल झाला तर फिनॉल असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कन्फर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करा. कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केल्यानंतर जर रिप्रेसिपिटेशन म्हणजे सॉलिड कंपाऊंड मिळाला देन द टाईप ऑफ द कंपाऊंड विल बी फिनॉलिक 1. या टेस्टवरून आपल्याला एक सेंटेन्स जनरल सेंटेन्स कायमची लक्षात ठेवायची आहे. म्हणजे ऑल फिनॉलिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन NaOH अँड रिप्रेसिपिटेटेड बाय कॉन्सन्ट्रेटेड HCl. सगळे फिनॉलिक कंपाऊंड्स हे सोडियम हायड्रॉक्साईड हे स्ट्रॉंग अल्कली आहे, त्याच्यामध्ये सोल्युबल असतात. फिनॉल्स जे आहेत ते वीक ॲसिड्स आहेत. लक्षात ठेवा. Phenols are weak acids and they are soluble in strong base sodium hydroxide. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्या सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केलं तर आपल्याला रिप्रेसिपिटेट म्हणजेच परत सॉलिड फिनॉलिक कंपाऊंड हा मिळतो. याचाच अर्थ दिलेल्या कंपाऊंडचं नेचर जे आहे किंवा टाईप जे आहे ते फिनॉलिक असलं पाहिजे. ही सेकंड टेस्ट जर पॉझिटिव्ह आली म्हणजे पहिली टेस्ट निगेटिव्ह आली म्हणून आपण सेकंड टेस्ट घेणार. सेकंड टेस्ट ही जर पॉझिटिव्ह आली तर एक सेंटेन्स आपण त्याच्याखाली लिहिणार आहे की देअरफॉर द टाईप ऑफ द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज फिनॉलिक. तिथं त्याचा टाईप जो आहे तो संपलेला आहे. लक्षात घ्या. 3 नंबरची टेस्ट घ्यायची आवश्यकता नाही. समजा 2 नंबरची टेस्ट ॲब्सेंट आलेली आहे म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये NaOH ॲड केल्यानंतर कंपाऊंड जो आहे तो सोल्युबल झाला नाही म्हणजेच इनसोल्युबल राहिला तर फिनॉल ॲब्सेंट. कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड करायची गरज नाही. त्यावेळेस फिनॉल ॲब्सेंट म्हणायचं आणि 3 नंबरची टेस्ट घ्यायला जायचं. आता ही 3 नंबरची टेस्ट कोणासाठी आहे तर बेससाठी आहे. दी टाईप जर कंपाऊंडचा बेसिक असेल तर त्याच्यासाठी ही टेस्ट आहे. आता ही टेस्ट कोणती आहे तर ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. ऑर्गॅनिक कंपाऊंड एका टेस्टमध्ये घ्या, त्याच्यामध्ये थोडं 1:1 HCl घाला. कॉन्सन्ट्रेटेड HClच्या ऐवजी 1:1 HCl. 1:1 HCl कसं तयार करणार तर 1 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड घेतलं असेल एका टेस्टमध्ये तर त्याच्यामध्ये तेवढंच पाणी घाला म्हणजेच 1 ml पाणी घाला. हे झालं 1:1 HCl. आणि त्यापैकी काही म्हणजे निम्म त्या बेसमध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड जो एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे 1 ml साधारणपणे 1 ml 1:1 HCl ॲड करा. शेक करा. शेक केल्यानंतर जर क्लिअर सोल्युशन दिसलं तर तो कंपाऊंड बेस असण्याची शक्यता आहे. कन्फर्म करण्यासाठी त्याच्यामध्ये 30% NaOH ॲड करायचं. थोडं 30% NaOH जास्त ॲड करावं लागेल. आणि 30% NaOH जर ॲड केल्यानंतर जर रिप्रेसिपिटेशन दिसलं किंवा सॉलिड कंपाऊंड जर आपल्याला तयार झालेला दिसला तर त्या कंपाऊंडचा टाईप जो आहे तो बेस असणार आहे. लक्षात घ्या. ओके. परत एकदा ही टेस्ट सांगतोय. ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्या, त्याच्यामध्ये 1:1 HCl ॲड करा. शेक करा. ते सोल्युबल जर झालं तर बेस प्रेझेंट असण्याची शक्यता आहे. कन्फर्म करण्यासाठी त्याच सोल्युशनमध्ये 30% NaOH ॲड करा. जर
आपल्याला रिप्रेसिपिटेशन मिळालं तर तो कंपाऊंड बेस असला पाहिजे. याच्यानंतर आपण एक सेंटेन्स लिहिणार आहे की देअरफॉर द टाईप ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज बेसिक. ओके. आता हे तिन्ही टेस्ट समजा अब्सेंट मिळाला, 1 नंबर 2 नंबर आणि 3, म्हणजे ॲसिड पण अब्सेंट, फिनॉल पण अब्सेंट आणि बेस पण अब्सेंट. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस इफ ऑल अबाव 3 टेस्ट आर अब्सेंट देन द टाईप ऑफ द कंपाऊंड विल बी न्यूट्रल. तिन्ही टेस्ट जर अब्सेंट असतील तर त्याच्याखाली एक आपल्याला स्टेटमेंट लिहावी लागेल. Therefore, as all above 3 tests are negative, then the type of the compound is neutral. तर या पद्धतीने या 3 टेस्टच्या सहाय्याने आपल्याला त्या कंपाऊंडचा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा टाईप जो आहे तो मिळवता येतो. आता या ठिकाणी वन्स वी नो द टाईप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, पुढची स्टेप 3 नंबरची स्टेप जी येते ती म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ फिजिकल कॉन्स्टंट. फिजिकल कॉन्स्टंट जो आहे तो 2 प्रकारचा, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. दिलेला कंपाऊंड जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट आपल्याला घ्यावा लागेल. दिलेला कंपाऊंड जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर त्याचा आपल्याला बॉइलिंग पॉईंट घ्यावा लागेल. तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे घ्यायचे हे तुम्ही ऑलरेडी 11वी आणि 12वीला शिकलेला आहात, लोअर क्लासेसमध्ये ते झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्त सांगण्याची गरज नाही. परंतु मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर तुम्ही ॲक्युरेटली घेतलं तर त्याच ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड, दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता असू शकेल याचं 80% नॉलेज जे आहे किंवा 80% आयडिया जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी येते. कारण तुमच्या सिलेबसला जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या फिजिकल कॉन्स्टंटमध्ये बराच फरक आहे. फॉर एक्झाम्पल समजा कंपाऊंडचा टाईप आलेला आहे ॲसिड आणि मी त्याच्यानंतर फिजिकल कॉन्स्टंट म्हणजे मेल्टिंग पॉईंट त्या ॲसिडचा ज्यावेळेस मी रेकॉर्ड करू आणि समजा तो जर मला 121 डिग्री सेल्सिअस मिळाला तर मी लिटरेचरमध्ये म्हणजेच स्टँडर्ड जी इन्फॉर्मेशन आहे प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये असते ती, त्या स्टँडर्ड इन्फॉर्मेशनमध्ये ॲसिड या हेडिंगच्या अंडर कोणकोणते ॲसिड्स आहेत आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट किती आहे, हे ज्यावेळेस मी कम्पेअर करेन त्यावेळेस त्या ठिकाणी मला दिसेल की बेन्झोइक ॲसिड याचा स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट 122 डिग्री सेल्सिअस आहे आणि मी घेतलेला मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 121 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून मी या कन्क्लुजनला येऊ शकतो की दिलेला कंपाऊंड जो आहे तो बेन्झोइक ॲसिड असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी फिजिकल कॉन्स्टंट, बाकीच्या टेस्टमध्ये तुम्ही थोडा हलगर्जीपणा केला तरी चालू शकतो, परंतु फिजिकल कॉन्स्टंट म्हणजेच मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जर तुम्ही ॲक्युरेट घेतला तर त्याच ठिकाणी तुम्हाला दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे हे समजू शकतं. तर याचं महत्त्व भरपूर आहे. सो यू हॅव टू टेक द फिजिकल कॉन्स्टंट दॅट इज मेल्टिंग पॉईंट और बॉइलिंग पॉईंट व्हेरी ॲक्युरेटली. चौथी स्टेप येते ते म्हणजे डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं की त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एलिमेंट्स आहेत असं आपण कन्सिडर करतोय. याच्या व्यतिरिक्त त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये या 3 एलिमेंट्स कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 एलिमेंट्सच्या व्यतिरिक्त त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. आणि हे टेस्ट करत असताना किंवा हे डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करतोय, चौथी स्टेप फॉलो करतोय ती म्हणजे डिटेक्शन ऑफ एलिमेंट्स. आता हे जे एलिमेंट्स जे आहेत नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन्स, हे एलिमेंट्स कोणत्या मेथडनं डिटेक्ट केले जाऊ शकतात. त्या मेथडचं नाव आहे सोडियम फ्युजन टेस्ट किंवा सोडियम फ्युजन मेथड. त्यालाच दुसरं नाव आहे लॅसाग्नेज टेस्ट. तर ही लॅसाग्नेज टेस्ट जी आहे ती काय आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला 3 सोडियम फ्युजन ट्यूब्स घ्याव्या लागतात. अगदी छोट्या दीड इंचाच्या अशा त्या छोट्या ग्लास ट्यूब असतात, त्याला सोडियम फ्युजन ट्यूब्स म्हणतो आपण. 3 सोडियम फ्युजन ट्यूब्स घ्यायच्या. त्या तिन्ही सोडियम फ्युजन ट्यूबमध्ये थोडा ऑर्गॅनिक कंपाऊंड घ्यायचा. त्याच्यानंतर
पहिली सोडियम फ्युजन ट्यूब घ्यायची, पेअर ऑफ टंगच्या सहाय्याने ती धरायची, बर्नरमध्ये हीट करायची. सुरुवातीला सोडियम फ्युजन ट्यूबमध्ये सोडियम मेटलचा पीस घ्यायचा, ऑर्गॅनिक कंपाऊंड नंतर ॲड करायचा. सोडियम मेटलचा छोटा पीस घ्यायचा. त्याच्यानंतर ती सोडियम फ्युजन ट्यूब जी आहे ती बर्नरच्या फ्लेममध्ये रेड हॉट होईपर्यंत हीट करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲड करायचा आणि परत रेड हॉट होईपर्यंत हीट करायची. आणि त्याच्यानंतर पोर्सिलेन डिशमध्ये एक 10 ते 15 ml डिस्टिल वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ती रेड हॉट झालेली फ्युजन ट्यूब जी आहे ती ब्रेक करायची. अशा पद्धतीनं राहिलेल्या 2 सोडियम फ्युजन ट्यूब्स ब्रेक करायच्या. म्हणजे दुसरी फ्युजन ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये सोडियम मेटलचा छोटा पीस घ्यायचा, ती फ्युजन ट्यूब रेड हॉट होईपर्यंत हीट करायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲड करायचा, परत रेड हॉट होईपर्यंत हीट करायची आणि डिस्टिल वॉटरमध्ये ब्रेक करायची. या पद्धतीनं तिसरीसुद्धा सोडियम फ्युजन ट्यूब त्या डिस्टिल वॉटरमध्ये आपल्याला ब्रेक करायची. त्याच्यानंतर हे पोर्सिलेन डिशमधलं जे काही सगळं सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला बॉईल करायचं आहे. बॉईल म्हणजेच बॉईल कशासाठी करायचं आहे तर ते आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बॉईल करून बॉईल केल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम कमी होईल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेट सोल्युशन जे आहे ते आपल्याला मिळेल. आता हे जे कॉन्सन्ट्रेट सोल्युशन बॉईल केल्यानंतरच आपल्याला मिळतं ते फिल्टर करायचं आणि ते फिल्ट्रेट जे आहे ते एका टेस्ट ट्यूबमध्ये कलेक्ट करायचं. नाव दॅट फिल्ट्रेट इज कॉल्ड ॲज सोडियम एक्स्ट्रॅक्ट. सोडियम एक्स्ट्रॅक्ट. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स होतात. त्या रिॲक्शन्स या ठिकाणी आता मी डिटेल सांगत नाही. तर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असणारा नायट्रोजन किंवा सल्फर किंवा हॅलोजन या एलिमेंट्सची रिॲक्शन सोडियम Na बरोबर होते. आणि समजा नायट्रोजन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, नायट्रोजन जर असेल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तर तो नायट्रोजन हा सोडियम मेटल बरोबर कार्बनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून सोडियम सायनाइड हा सॉल्ट तयार होतो. सल्फर जर असेल तर सल्फर आणि सोडियम मेटल याची रिॲक्शन होती हीट केल्यामुळं, याच्यापासून सोडियम सल्फाईड Na2S सोडियम सल्फाईड तयार होईल. हॅलोजन जर असेल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तर हा X आणि सोडियम मेटल Na यांची रिॲक्शन होऊन सोडियम हॅलाइड तयार होईल. आता हे जे सॉल्ट्स आहेत NaCN किंवा Na2S आणि NaX हे त्या फिल्ट्रेटमध्ये किंवा सोडियम एक्स्ट्रॅक्टमध्ये असणार आहेत. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हे सगळेच्या सगळे एलिमेंट्स असतीलच असं नाही, याच्यामधला एक असेल किंवा 2 असतील. म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर असणारच आहेत. याच्या व्यतिरिक्त त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन असू शकेल किंवा सल्फर असू शकेल किंवा नायट्रोजन सल्फर दोन्ही असू शकतील किंवा फक्त हॅलोजन असू शकेल. डिपेंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता दिलेला आहे त्याच्यावर. ओके. आता मग हे सोडियम एक्स्ट्रॅक्ट जे आहे ते नायट्रोजनच्या टेस्टसाठी वापरायचं. नायट्रोजनच्या टेस्टमध्ये आपण दिलेल्या प्रोसिजरप्रमाणे ती टेस्ट केल्यानंतर जर ग्रीन किंवा ब्ल्यू कलरचं सोल्युशन आपल्याला दिसलं तर नायट्रोजन प्रेझेंट. समजा ब्ल्यू किंवा ग्रीन कलरचं सोल्युशन दिसलं नाही तर नायट्रोजन ॲब्सेंट म्हणून लिहायचं. तिन्हीही टेस्ट आपल्याला करायच्या आहेत. ओके. म्हणजे पहिली टेस्ट जी आहे ती नायट्रोजनची टेस्ट करायची आहे. समजा नायट्रोजनची टेस्ट पॉझिटिव्ह आली, प्रेझेंट आला नायट्रोजन, याचा अर्थ सल्फर आणि हॅलोजनची टेस्ट घ्यायची नाही असं करायचं नाही. सल्फर आणि हॅलोजन तिन्ही नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजनच्या टेस्ट करायच्या आहेत. आता समजा नायट्रोजनची टेस्ट ॲब्सेंट आलेली आहे, दुसरी टेस्ट आपण ॲब्सेंट येऊ दे किंवा प्रेझेंट येऊ दे, दुसरी टेस्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे सल्फरची टेस्ट करायची आहे. सल्फरची टेस्ट जी आहे ती सोडियम एक्स्ट्रॅक्ट घेतला एका टेस्टमध्ये, त्याच्यानंतर सोडियम नायट्रोप्रोसाईड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जर कलर्ड सोल्युशन मिळालं तर सल्फर प्रेझेंट, नाही मिळालं तर सल्फर ॲब्सेंट. याच पद्धतीनं परत सोडियम एक्स्ट्रॅक्ट एका टेस्टमध्ये घ्यायचा हॅलोजनच्या टेस्टसाठी, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट सोल्युशन ॲड करायचं. जर हेवी करडी दह्यासारखा जर असा घट्ट प्रेसिपिटेट मिळाला तर हॅलोजन प्रेझेंट, नाही मिळाला तर हॅलोजन ॲब्सेंट. हॅलोजन जर प्रेझेंट मिळाला तर हॅलोजन
कोणता आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. त्याच्यासाठी पुढची टेस्ट आहे. तर हॅलोजन्स क्लोरीन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो किंवा आयोडीन असू शकतो. या तीनपैकी कोणता हॅलोजन प्रेझेंट आहे हे आपल्याला पुढच्या टेस्टवरून ठरवता येतं. ज्या टेस्टमध्ये आपण काय करतो की सोडियम एक्स्ट्रॅक्ट एका टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये HNO3 नायट्रिक ॲसिड ॲड केलं जातं. त्याच्यानंतर ते सोल्युशन बॉईल केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरीन वॉटर ॲड केलं जातं आणि क्लोरोफॉर्मसुद्धा ॲड केलं जातं आणि मग चांगलं शेक केल्यानंतर क्लोरोफॉर्मचा लेयर जो आहे तो क्लोरोफॉर्मचा लोअर लेयर जो आहे त्याचा कलर कसा आहे याच्यावरून आपण दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये हॅलोजन क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे का आयोडीन आहे. समजा त्या लोअर लेयरचा क्लोरोफॉर्मचा जो लोअर लेयर असेल त्याचा कलर जर कलरलेस असेल तर क्लोरीन प्रेझेंट असणार आहे. ब्राऊन असेल तर ब्रोमीन असणार आहे आणि व्हायोलेट असेल तर आयोडीन प्रेझेंट असणार आहे. अर्थात ही टेस्ट कधी करायची आहे. जर पहिली टेस्ट म्हणजे सोडियम एक्स्ट्रॅक्ट प्लस AgNO3 ही टेस्ट केल्यानंतर जर हेवी व्हाईट प्रेसिपिटेट मिळाला तर हॅलोजन प्रेझेंट आल्यानंतरच ही पुढची टेस्ट करायची आहे. हॅलोजन जर अब्सेंट असतील तर ही पुढची बायफर्गेशन किंवा डिस्टिंग्विशिंग टेस्ट जी आहे ती आपल्याला करायची आवश्यकता नाही. हॅलोजन प्रेझेंट आला तर कोणता हॅलोजन आहे हे करण्यासाठी आत्ता सांगितलेली मी टेस्ट जी आहे ती करायची, अदरवाईज करायची नाही. आता नायट्रोजनची टेस्ट घेतली, सल्फरची टेस्ट लिहिली, हॅलोजनची टेस्ट केली, ती पण लिहिली. त्याच्यानंतर आपल्याला समजा नायट्रोजनच फक्त प्रेझेंट आलेला आहे, सल्फर अब्सेंट आलेला आहे, हॅलोजन पण अब्सेंट आलेला आहे. आता या ठिकाणी या तिन्ही टेस्ट लिहून झाल्यानंतर आपल्याला एक वाक्य लिहावं लागेल. देअरफोर आता समजा आणि टाईप समजा आपल्याला मिळालेला आहे बेस. वरच्या ह्याच्यामध्ये 2 नंबरच्या टेस्टमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा टाईप मिळालेला आहे बेस आणि आपण एलिमेंट्सचं डिटेक्शन केल्यानंतर नायट्रोजनची टेस्ट प्रेझेंट मिळालेली आहे. आता आपण एक स्टेटमेंट लिहिणार आहे खाली. देअरफोर दी बेस कंटेन्स CHO and N एलिमेंट्स. या पद्धतीने एक स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागेल. आता या ठिकाणी फिजिकल कॉन्स्टंट वर 3 नंबरच्या स्टेपमध्ये मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट जर ॲक्युरेट तुम्ही घेतलेला असेल तर त्याला मार्क्स आहेत. प्रत्येक पॉईंटला मार्क्स आहेत. ±2 डिग्री सेल्सिअसचा फरक चालू शकतो. स्टँडर्ड व्हॅल्यू जी असेल मेल्टिंग पॉईंटची किंवा बॉइलिंग पॉईंटची त्याच्या +2 किंवा -2 डिग्री सेल्सिअसचा फरक चालू शकेल. म्हणजे काय तर बेन्झोइक ॲसिडचा स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंट आहे 122 डिग्री सेल्सिअस आणि तुमचा समजा 120 ते 124 या दरम्यान जर तुमचा मेल्टिंग पॉईंट आला तर त्याचे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. त्याच्यापेक्षा जर जास्त फरक पडत गेला तर त्याचे मार्क्स त्या प्रमाणात कमी होतील. त्याच पद्धतीने एलिमेंट्स तुम्ही जर व्यवस्थित ॲक्युरेटली जर काढले तर त्याचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील. एलिमेंट जर चुकले तर पुढचं सगळंच चुकणार आहे. आयडेंटिफिकेशन, फंक्शनल ग्रुप सगळंच चुकणार आहे. त्यामुळे या ठिकाणी केअरफुली तुम्हाला एलिमेंट्स जे आहेत ते डिटेक्ट करावे लागतील. आता काही हिंट्स जे आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी देईन की कोणत्या टाईपच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कोणते एलिमेंट्स असतील ते. त्यामुळं एकदा आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा टाईप मिळाला म्हणजे ॲसिडिक आहे, फिनॉलिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे हे समजलं की आपल्याला त्याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते असू शकतील याचा आपण अंदाज मिळू शकतो. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. त्याच्यानंतरची स्टेप आहे 5 नंबरची डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. आत्तापर्यंत आपल्याकडे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची काय माहिती आहे बघा. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण प्रिलिमिनरी टेस्ट घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचा टाईप काढलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट घेतलेला आहे, फिजिकल कॉन्स्टंट घेतलेला आहे आणि आपल्याला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एलिमेंट्स कोणते आहेत हे सुद्धा समजलेलं आहे. नाव वी आर इन दी 5th स्टेप दॅट इज डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटले की त्याच्यामध्ये
फंक्शनल ग्रुप असणारच आहे, लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड फंक्शनल ग्रुपशिवाय ऑर्गॅनिक कंपाऊंड असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप हा असतोच. आणि ज्या काही तो ऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्शन्स दाखवतो त्या सगळ्या रिॲक्शन्स या फंक्शनल ग्रुपमुळंच असतात, लक्षात घ्या. त्यामुळे फंक्शनल ग्रुप इज दी आयडेंटिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड because all the chemical properties shown by every organic compound is because of functional group. If we remove that functional group, the organic compound will not show any chemical reactions. So functional group has its own importance. Detection of functional group 5 नंबरची स्टेप. आता याच्यामध्ये आपल्याला त्या कंपाऊंडचं टाईप माहिती आहे आणि त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. आता डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप कोणत्या टेस्ट घ्यायच्या पुस्तकामध्ये असे काही ग्रुप केलेले असतील किंवा चार्टमध्ये असे काही ग्रुप्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ॲसिड कंटेनिंग CHO एलिमेंट, त्याच्यानंतर बेस कंटेनिंग CHON एलिमेंट, त्याच्यानंतर न्यूट्रल कंपाऊंड कंटेनिंग CHO एलिमेंट किंवा न्यूट्रल कंपाऊंड कंटेनिंग CHON एलिमेंट, न्यूट्रल कंपाऊंड कंटेनिंग CHOX म्हणजे हॅलोजन. अशा पद्धतीचे ग्रुप्स आहेत. तर या ग्रुप्सपैकी कोणत्या ग्रुपच्या खाली असणाऱ्या टेस्ट आपल्याला कंडक्ट करायच्या आहेत किंवा घ्यायच्या आहेत हे कशावरून ठरवावं लागतं, तर आपल्याला त्या कंपाऊंडचा टाईप कोणता आलेला आहे आणि एलिमेंट्स कोणते आलेले आहेत हे पाहायचं आणि त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुपची टेस्ट त्या ग्रुपच्या खाली ज्या दिलेल्या आहेत त्या सिक्वेन्सप्रमाणे करत जायचं. आता फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडचा टाईप मिळालेला आहे बेस, वर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बेसिक टाईप आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आणि त्याच्यामध्ये एलिमेंट्स जे आहेत ते CHON एलिमेंट आहेत. आता आपल्याला फंक्शनल ग्रुपची कोणती टेस्ट कुठल्या ग्रुपच्या खालची टेस्ट करावी लागेल हे कसं ठरवायचं. बेस कंटेनिंग आपल्याला कंपाऊंडचा टाईप मिळालेला आहे बेस आणि त्याच्यामध्ये CHON एलिमेंट्स आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बेस कंटेनिंग CHON एलिमेंट या ग्रुपच्या खाली ज्या काही टेस्ट दिलेल्या आहेत त्या टेस्ट कराव्या लागतील आणि ज्या टेस्ट पॉझिटिव्ह येतील त्या टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि त्याचा इन्फरन्ससुद्धा त्या ठिकाणी लिहायचा आहे. Now once we know the functional group present in organic compound, त्याच्यावरून आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे याचा अंदाज घेता येतो. आता आपल्याकडे फंक्शनल ग्रुप आहे, त्या कंपाऊंडचा टाईप आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट माहीत आहे किंवा बॉइलिंग पॉईंट माहीत आहे, एलिमेंट्स कोणते आहेत हे माहीत आहे आणि या सगळ्या इन्फॉर्मेशनवरून आपण त्या कंपाऊंड दिलेला कंपाऊंड जो आहे तो कोणता असू शकेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. अँड दॅट इज दी स्टेप नंबर 6 आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाऊंड. आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की कंपाऊंडचा टाईप बेस आहे, CHON एलिमेंट आहेत, त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुपची टेस्ट मला मिळालेली आहे, NH2 ग्रुप प्रेझेंट आलेला आहे, NH2 ग्रुप प्रेझेंट आलेला आहे. तर NH2 ग्रुप प्रेझेंट म्हणजे बेस NH2 प्रायमरी अमिनो ग्रुप प्रेझेंट आलेला आहे. याच्यावरून मी सांगू शकतो की दिलेला कंपाऊंड जो आहे तो बेस असला पाहिजे आणि तो पॅराटोल्युडिन असू शकतो किंवा बेस ज्याच्यामध्ये NH2 ग्रुप आहे असा असू शकतो. म्हणून त्या कंपाऊंडचा आपल्याला एक आयडेंटिफाय होऊ शकतो दिलेला कंपाऊंड कोणता आहे. आता एकदा त्याचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर त्या कंपाऊंडच्या खाली दिलेल्या CT म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट जी आहे, एक किंवा दोन कन्फर्मेटरी टेस्ट असतील, आपल्याला एकच कन्फर्मेटरी टेस्ट सफिशियंट आहे. एक कन्फर्मेटरी टेस्ट घ्यायची आहे. ती जर कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला मिळाली तर तो म्हणजे आपण जो प्रेडिक्ट केलेला आहे, जो आपण गृहीत धरलेला आहे की दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड हा असला पाहिजे याचं कन्फर्मेशन होतं आणि मग आपल्याला तो कंपाऊंड दिलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड हा तोच आहे हे कळतं. त्याच्यानंतर आपल्याला मग त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची समरी जी आहे ती स्टेप नंबर 8 मध्ये लिहायची आहे. आता ही समरी जी आहे ती कशा पद्धतीने लिहायची आहे ही या ठिकाणी मी टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला ती समरी लिहायची आहे. आता टॅब्युलर फॉर्ममध्ये पहिला कॉलम जो आहे तो म्हणजे टाईप, दिलेल्या कंपाऊंडचा टाईप कोणता काढलेला आहे.
आता फॉर एक्झाम्पल एक कन्सिडर करूया की याच्यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे टाईप मिळालेला आहे बेस, तर या टाईपच्या खाली बेसिक असं लिहावं लागेल. त्याच्यानंतर दिलेला कंपाऊंड सॉलिड असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट फक्त एम पीच या ठिकाणी ठेवायचं, बी पी जे आहे ते लिहायचं नाही, एम पी. ज्यावेळेस लिक्विड कंपाऊंड असेल त्यावेळेस बी पी एवढंच लिहावं लागेल. मेल्टिंग पॉईंट समजा इथे जो काही मिळालेला आहे तुम्हाला तो लिहायचा म्हणजे ऑब्झर्वड म्हणून, आणि ऑब्झर्वड इज इक्वल टू डॅश डॅश डिग्री सेल्सिअस, आणि त्याच्याखाली लिटरेचर जी पुस्तकामध्ये त्या कंपाऊंडची स्टँडर्ड मेल्टिंग पॉईंटची व्हॅल्यू असेल ती लिटरेचर इज इक्वल टू डॅश डॅश डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल सी कॉमा एच कॉमा ओ अँड एन असं आपल्याला लिहावं लागेल, CHO अँड एन. त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप, जो काही फंक्शनल ग्रुप आलेला आहे, फॉर एक्झाम्पल -NH2, त्याच्यानंतर त्या कंपाऊंडचं नाव आणि त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर हे त्या ठिकाणी लिहायचं. हे स्ट्रक्चर त्या लिटरेचरमध्ये सगळ्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट येतो तो म्हणजे रिझल्ट लिहायचा आहे आपल्याला, आणि याच्यासाठी रिझल्ट या पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. देअरफॉर द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड इज डॅश डॅश, त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तर या पद्धतीनं आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. आता या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या आयडेंटिफिकेशनमध्ये काही सॉलिड कंपाऊंड्सचं सिलेबसला आहे तुमच्या, काही लिक्विड कंपाऊंड्स आहेत. आता हे सॉलिड आणि लिक्विड कंपाऊंड्स ज्यावेळेस असतील त्यावेळेस या दोन कंपाऊंडच्या बाबतीत काही फरक जे आहेत ते मी या ठिकाणी मेन्शन करतो आहे. ते म्हणजे आपण ज्यावेळेस दिलेला कंपाऊंड सॉलिड आहे असं समजतो त्यावेळेस सोल्युबिलिटी टेस्टचा जे काही ऑब्झर्वेशन असतं ते म्हणजे सोल्युबल आणि इनसोल्युबल. सॉलिड कंपाऊंड ज्यावेळेस असतो त्यावेळेस सोल्युबल आणि इनसोल्युबल या दोन टर्म्स वापरायच्या. ज्यावेळेस लिक्विड कंपाऊंड असेल त्यावेळेस मात्र सोल्युबलच्या ऐवजी मिसिबल आणि इनसोल्युबलच्या ऐवजी इमिसिबल या दोन टर्म्स आपल्याला वापराव्या लागतील. त्याच्यानंतर दुसरा फरक आहे तो म्हणजे सॉलिड दिलेला कंपाऊंड जर सॉलिड असेल तर त्याचा आपण मेल्टिंग पॉईंट घेतो, दिलेला कंपाऊंड जर लिक्विड असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट घेतो. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. म्हणजे दिलेला कंपाऊंड लिक्विड आहे आणि आपण तिकडे एम पी असं लिहितो आहे, किंवा दिलेला कंपाऊंड सॉलिड आहे आणि तिकडे आपण बॉइलिंग पॉईंट असं लिहितो. तर हे थोडं कॉन्ट्रावर्शियल दिसू शकतं किंवा होऊ शकतं, आणि की आपलं प्रॅक्टिकलमध्ये लक्ष नाही आहे असं पण होऊ शकतं. तर या ठिकाणी दिलेला कंपाऊंड सॉलिड आहे तर त्याचा आपल्याला मेल्टिंग पॉईंट लिहावा लागेल, दिलेला कंपाऊंड लिक्विड जर असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट लिहावा लागेल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतची माहिती घेतली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये एक स्पेसिफिक ऑर्गॅनिक कंपाऊंड घेऊन त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कसे ऑब्झर्वेशन्स मिळत जातील हे आपण पाहणार आहोत. याच्याबद्दल थोडं तुम्ही तुमच्या मनामध्ये एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड धरायचा, तुमच्या सिलेबसमधलं एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड मनामध्ये धरायचा. फॉर एक्झाम्पल ॲसिटानालाइड. हा ॲसिटानालाइड कंपाऊंड जो आहे तो ॲसिटानालाइड कंपाऊंड त्याचं स्ट्रक्चर बघायचं, लिटरेचरमध्ये त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या ॲसिटानालाइड कंपाऊंडमध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, कोणते फंक्शनल ग्रुप आहेत, आणि मग त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, किती मिळायला पाहिजे, हे असं आपण रिव्हर्स ॲनालायसिस ज्यावेळेस करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की कोणकोणत्या टेस्ट याच्यामधल्या पॉझिटिव्ह मिळायला पाहिजेत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन. तर या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर मला विचारू शकता. We will discuss these specific organic compound in the next video. Thank you for watching this video. Thank you very much.